मला वाटतं चव्हाण गेल्यानंतर आणि यानंतर आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो। अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेवर जाणार असल्याचं दिसतंय। अशोक चव्हाण राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज उद्या भरणार आहेत। आज भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, काय नेमकी माहिती? अजिंक्य, अशोक चव्हाण यांचा अधिकृत भाजपा पक्षप्रवेश होताच राज्यसभेची यादी कोणत्याही क्षणी दिल्लीवरून जाहीर होईल। आपण जर पाहिलं असेल तर राज्यसभेच्या भाजपाच्या उमेदवारांची यादी ही परवाच जाहीर झालेली आहे। मात्र फक्त अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राची यादी गेल्या 48 तासांपासून वेटिंग लिस्टवर असल्याचं पाहायला मिळतंय। यामुळेच काल अशोक चव्हाणांचा अधिकृत राजीनामा झाला आणि आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये अधिकृत पक्षप्रवेश झाल्यानंतर अशोक चव्हाणांच्या राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भामध्ये या ठिकाणी दिल्लीवरून अधिकृत यादी जाहीर होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळेच अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश हा घाई गडबडीमध्ये आपल्याला भाजपाच्या पक्ष कार्यालयामध्ये आपल्याला छोटेखानी होताना पाहायला मिळतोय। कारण की राज्यसभेचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 12 तास उरलेले आहे। अशा पार्श्वभूमीवरती अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश आपल्याला छोटेखानी भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। कारण की अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी द्यायची आहे आणि उमेदवारी अर्ज करण्यासाठी शेवटचे 12 तास उरलेले आहेत। त्यामुळे अशोक चव्हाणांचा मराठवाड्यामध्ये जो पक्षप्रवेश होणार होता, भाजपाच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता, तो पक्षप्रवेश मात्र आता आपल्याला एका छोटेखानी होताना पाहायला मिळणार आहे। कारण की अशोक चव्हाणांनी यापूर्वीच दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली होती आणि पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा अमित शाह असतील यांना देखील गळ घातली होती की माझं प्रेस्टीज पाहता, माझं काँग्रेसमधलं काम पाहता माझा पक्षप्रवेश हा मराठवाड्यामध्ये घेतला जावा आणि या पक्षप्रवेशाला तुम्ही स्वतः उपस्थित असायला हवं। त्याचप्रमाणे याला देखील दुजोरा हा केंद्रीय नेत्यांनी दिला होता। मात्र आता वेळेचं गणित पाहता राज्यसभेची उमेदवारी ही कोणत्याही क्षणी भाजपला जाहीर करायची आहे। कारण की शेवटचे 12 तास या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक राहिलेले आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांचा घाई गडबडीमध्ये हा पक्षप्रवेश आपल्याला छोटेखानी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। बरं तुषार, आजच ते अर्ज भरतील का उद्या ते अर्ज भरतील, काय नेमकी याबद्दलची माहिती समोर येते? भाजप नेतृत्वाने काय नेमकं नियोजन केलंय उमेदवारी अर्ज भरण्याच्या अनुषंगाने? अजिंक्य, आपण पाहिलं असेल तर आता थोड्या वेळामध्ये जेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होईल, या पक्षप्रवेशानंतर या ठिकाणी उमेदवारांची यादी ही दिल्लीकडून जाहीर केली जाईल। उमेदवारांची यादी दिल्लीकडून जाहीर केल्यानंतर अशोक चव्हाण आपल्याला आज दुपारपर्यंत किंवा उद्या आपल्याला सकाळी हा उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळणार आहेत। कारण की उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून 12 तास शिल्लक राहिलेले आहेत। अशा पार्श्वभूमीवरती या ठिकाणी भाजपाची पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक कोर कमिटीची बैठक होईल। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार यांना मुंबईमध्ये बोलवलं जाईल आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। साधारणतः आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार उद्या सकाळी उमेदवारी अर्ज राज्यसभेचे हे भरले जाऊ शकतात। फक्त या ठिकाणी जोपर्यंत अशोकराव चव्हाण यांचा अधिकृत पक्षप्रवेश होत नाही तोपर्यंत ही उमेदवारी यादी ही दिल्लीवरून ही जाहीर केली जाणार नाही। त्यामुळे सुरुवातीला अशोक चव्हाणांचा या ठिकाणी अधिकृत पक्षप्रवेश होईल, त्यानंतर उमेदवारांची यादी दिल्लीवरून जाहीर केली जाईल, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जे उमेदवार आहेत राज्यसभेचे त्या उमेदवारांसंदर्भात बैठक होईल आणि त्यानंतर ही अर्ज नामांकन नेमकं कधी भरायचं या संदर्भातला वेळ आपण बघूया या पुढच्या घडामोडी नेमक्या कशा घडतात ते।